एक होती खारुताई, अगदी छोटीशी, कुरकुरीत आणि सुणसुणीत. तिचं नाव होतं चिमी. चिमीला उड्या मारायला खूप आवडायचं. ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारायची, पळायची आणि शेपटी हलवत गोड हसायची. जणू झाड तिचं खेळाचं मैदानच. एके दिवशी सकाळीच चिमीने मोठी घोषणा केली, आज मी आंब्याच्या झाडावरून सरळ नारळाच्या झाडावर जाईन. तिचं हे बोलणं ऐकून सगळे प्राणी एकदम हसले. हत्ती बाबा आपली सोंड हलवत म्हणाले, अगं चिमी, नारळाचं झाड तर किती उंच आहे आणि तू इतकी शिखार. पण चिमी कोणाचा ऐकणाऱ्यांपैकी थोडीच होती. ती खांदे उडवत म्हणाली, पहा बरं, मी जाईनच. ती एका झाडावरून उडी मारत गेली, पण समोर आलं नारळाचं उंचच उंच झाड, सरळ आणि थेट आकाशाकडे गेलेलं. चिमीने एक मोठी उडी मारली, पण ओ, ती अडकली नारळाच्या झावळ्यांमध्ये. ती घाबरून म्हणाली, अरे बापरे, हे तर थोडंसं कठीणच आहे. पण तेवढ्यात मोंटू माकड आलं. मोंटू हसून म्हणाला, अगं चिमी, असं थोडंच करतात. चल, धर माझा हात. चिमीने पटकन त्याचा हात धरला. दोघं मिळून झपकन पोहोचले झाडाच्या शेंड्यावर. चिमी आता फारच खुश होती. ती हात उंचावत ओरडली, ये, खारुताई मुळीच घाबरत नाही. सगळे प्राणी आनंदाने ओरडू लागले. हत्ती बाबाने टाळी वाजवली, ससा उड्या मारू लागला आणि चिमण्या ओरडू लागल्या. आणि तेव्हापासूनच चिमीचं नाव पडलं झपाझप चिमी. मुलांनो, धाडस करा, मित्रांची मदत घ्या आणि शिकत राहा, हसत राहा.